बातमी आहे नेरळमधून। नेरळमध्ये राजकीय वातावरण तापल्याची बातमी समोर येते। दरम्यान मतदानाला फक्त काहीच तास राहिलेले असताना नेरळमध्ये धक्कादायक जादू टोण्याचा प्रकार घडलाय। नेरळच्या परिसर प्रभाग क्रमांक 23 मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। निवडणुकीआधी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिलीप घोडेकर यांच्या गाडीखाली जादूटोणा केल्याचा प्रकार घडलेला आहे। शिंदे गटाचे उमेदवार दिलीप घोडेकर यांच्या गाडीखाली लिंबू आणि बाहुली आणि त्या बाहुलीवर घोडेकर यांचा फोटो लावण्यात आल्याचा हा प्रकार घडला। या पद्धतीने जादूटोणा केल्याचा हा प्रकार घडल्यामुळे आता परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। या घटनेमुळे परिसरामध्ये संतापाचं वातावरण पसरलंय। नागरिकांनी यावर संताप व्यक्त केलाय। दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर आता ही घटना घडल्यामुळे परिसरात चर्चांना देखील उधाण आलेलं आहे। घोडेकर यांनी बहुमताने निवडून येणार अशी चर्चा विरोधकांना होती आणि त्यामुळेच हे कटकारस्थान रचल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे। घोडेकर यांच्या समर्थक मतदारांकडून हा आरोप करण्यात येतो। या घटनेमुळे आता नागरिकांनी तीव्र निषेध केलाय आणि यावर कठोर कारवाई देखील करण्यात यावी असं देखील त्यांनी सांगितलंय। यामुळे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कृतींना जागा मिळू नये असं देखील लोकशाही प्रक्रिया धक्का पोहोचवणाऱ्या अशा प्रक्रियांवर अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी असं नागरिकांचं मत आहे आणि नागरिकांनी यासाठी पोलिसांकडे मागणी देखील केली आहे। दरम्यान आता या घटनेमुळे परिसरामध्ये आणि नेरूळमध्ये प्रभागातील राजकीय वातावरण अधिकच तापल्याचं पाहायला